तुम्ही या जागेवरती बसू नये मला तरी वाटतं. मला बोलायला लावून काम कधी बोलली नाही. 25 म्हणजे राजकारणात आम्ही काम करतो, कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो, सर्वांना एकत्र ठेवत काम. त्या ठिकाणी पक्ष निक्ष बाजूला आज सुद्धा या ठिकाणी का उद्रेक वाढला होता 2 दिवसात म्हणून आज आम्ही इथे आलो. आज इथे आम्ही आला तर थोडे साहित्य पण पण त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. तुम्ही बोलतील आम्ही मार्ग नाही काढला तर मग 8 दिवसानंतर तुमच्या संचारबंदी कोणच होणार आहे त्यावेळेला सांगू नका. दरवेळेला आम्ही इथपर्यंत डॉक्टरपणाने येत आहे येणार आणि या ठिकाणी त्या 2-3 दिवस उद्रेक वाढलेला होता आणि लोकांमध्ये आम्हाला मेसेज येतो आणि फोन येतो. जर आम्ही जर इथे आला नसेल तर या 2 दिवसात काहीतरी वेगळं घडलं असेल. मी आल्या तुला या ठिकाणी वाचता हे सांगितलं कारण एक विषय आहे, छोटे छोटे विषय जास्त मोठे विषय वाटतात काय जे आहे ते त्यांच्या समोर लोकांची समोर विचार बिल जास्त येणं बिल्डिंग व्यवस्थित नाही ट्रान्सफॉर्मा आम्ही योग्य नाही लावायचं ते लावलं. त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मा काही ट्रान्सफॉर्मा त्या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवायची ते सुद्धा नाही केले. जुन्या तारा आहेत ते सुद्धा नाही केले. जे विषय आम्ही तुम्हाला दिले त्यातला एकही विषय मला वाटत नाही तुमचा केलेला आहे. फक्त तेवढंच केलं की ते ट्रान्सफॉर्मर खाली ते जाळ्या लावून गाडी केलं ते आम्ही बघितलं त्या ठिकाणी. कारगिल नगर लागल्यावर तुम्हाला वाटतं गेल्या वेळेला काय झालं ऍक्सिडेंट मोठं ऍक्सिडेंट झालं म्हणजे एवढं मोठं ऍक्सिडेंट होऊन सुद्धा तुम्ही असं काम करत नसता. तुम्ही या जागेवरती बसू नये मला तरी वाटते. आम्हाला बोलायला लावून काम कधी बोलले नाही. गेले 25 म्हणजे राजकारणात आम्ही काम करतो, कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो, सर्वांना एकत्र ठेवून काम. त्या ठिकाणी पक्ष निक्ष बाजूला आज सुद्धा आम्ही या ठिकाणी काम उद्रेक वाढला होता 2 दिवसात म्हणून आज आम्ही इथे आलो. आज इथे आम्ही आला पण थोडे साहेब नाही करते पण संयम ठेवतील पण त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. तुम्ही बोलतील आम्ही मार्ग नाही काढला तर मग 8 दिवसानंतर तुमच्या संचारबंदी कोणच होणार आहे त्यावेळेला सांगू नका काय होणार आहे. आज तुला हजारो लोक येणार होते पण आम्हाला पोलीस स्टेशन कळवलं नोटीस दिली आम्हाला कळवलं नाही रिक्वेस्ट केली मग आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगितलं प्रत्येक एरियातल्या एक माणसाने या आपण जर एक प्रश्न मांडले तर या ठिकाणी जर ते प्रश्न 8 दिवसात तुम्ही नाही केले तर तुम्ही मग काय करायचं आपण त्या पद्धतीने तुम्हाला ते विषय पहिले आम्ही वापरू लागले. त्यानंतर या विषयावर एक विषय आपण एअरपोर्ट पासून अंबोट पासून हँडलोज पासून मिस्टर पासून सगळ्या वस्तू आम्ही आमदारांच्या वाढदिवसानिमित्त दिलो की दरवर्षी म्हणजे ह्या सुद्धा वस्तू मिळत नाही त्या ठिकाणी. तुम्हाला अडचण येईल आम्हाला सांगा नाही सरकारने दिलं आम्ही देऊ तुमच्या कंपनी आम्ही देऊ काय प्रेशर आणायचं असेल मंत्रालयात कुठून आणू आम्ही सरकारकडनं आणू त्यांच्यावर प्रेशर घालू पण आम्हाला कळायला पाहिजे तुमच्या पण अडचण काय. कर्मचारी फार कमी असेल कर्मचारी काम करतात नाही असेल कमी कर्मचारी आपल्याला कमी पडतात तर बरोबर आहे. एरिया किती मोठा उंपाडापासून कर्मचारी कमी आहेत हा मुद्दा आहे. इथे पॉवर गेली पावसाळ्यामध्ये आम्ही नेहमी एकच उत्तर ऐकतो आता ते तिथपर्यंत शोधत जायला लागतं वसईपर्यंत. हे किती वर्ष उत्तर ऐकायचं की पॉवर गेली की आता फॉल्ट शोधत चाललेत मग ते नाला सुपावा मग वसई तर याला काही अर्थ नाहीये ना की आम्ही हे उत्तर आम्ही दरवेळी असं तेच दरवेळी हेच उत्तर ऐकायचं आणि दरवेळी आम्हाला हेच कर्मचारी सांगणार की फॉल्ट शोधत आम्ही चाललो वसईपर्यंत आणि लोकांना आम्ही काय सांगणार हेच उत्तर वर्षानुवर्ष हीच उत्तर किती वर्ष आहे की कुठल्या फोनला फॉल्ट आहे किंवा कुठे फॉल्ट आहे ते तुम्हाला पेट्रोलिंग ही गोष्ट करावीच लागेल त्यावेळेस तो आपल्याला फॉल्ट समजेल. आणि त्याला आता तर त्या गोष्टीसाठी आता आपण एक काम केलेलं आहे. आपण साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होतो की साहेबांना सांगितलंय आपण मनवेल पाड्याला सबस्टेशनच प्रपोज करणार आणि त्याच्यासाठी तुम्हा लोकांची मदत लागणार. त्यासाठी आम्ही नगररचना विभागाला सांगितलं आपण कुठे बनवू शकतो ती जागा पण दाखवली त्या जागेमध्ये करता येईल पण सांगितलं तुम्ही फॉलोअप केलं असतं तर झालं असतं. आपल्याला होल्डिंग पॉइंट मध्ये सुद्धा जसं आपण खाणीमध्ये वगैरे
फायलिंग करून त्याच्यावर वरती बेस हे करून करू शकतो आपण. ते व्हीएमसी ला पत्र लिहिलं ना आपण गांगुर्डे, आम्ही तुम्हाला जागा देतो ना. डिव्हिजनने लिहिलंय. फॉर्म देतात ते आम्ही दाखवा ना. तर आम्ही तुम्हाला एनओसी देऊन देतो ना. त्याचा एवढा फायदा होईल की आता जो आपला सप्लाय वसईवरून येतो तर आता तो सप्लाय तुमच्या मनवेल पाड्यापासूनच तुम्हाला लोकांना येईल आणि क्वालिटी सप्लाय आणि व्होल्टेज ड्रॉप नसणार, कारण एवढी लाईन येते त्यावेळेस व्होल्टेज ड्रॉप होते. त्यामुळे हे जे येतात छोटे छोटे प्रॉब्लेम येतात की जम्पर गेला हे सगळे प्रश्न तिथे करून जातील. आणि दुसरं एक आता ते काम सुरू होत आहे मांडवीला एक सबस्टेशन, ते लँड आपल्याला भेटते, ते काम सुरू होत आहे. तिसरं साहेब कोकरीला एक सबस्टेशन घेतलेलं आहे, तिथे आपल्याला तिथे या बाबतीसाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की एवढी लँड आम्हाला 2 सबस्टेशनला उपलब्ध करून दिली जागा दाखवा किंवा तुम्ही आम्हाला सगळ्या या विभागामध्ये आम्ही तुम्हाला म्हणून मी बोललो मनवेल पाड्याचं आम्ही दाखवलं. मनवेल पाड्यात तुम्हाला कॉम्पॅक्ट जागेत तुम्हाला आम्ही तुम्हाला सरकारी जागा दाखवतो कुठे कुठे आहे. आपल्याला आपलं इंडोर आहे ना रे, 6 गुंठे गटर पाहिजे. इंडोरला 600 स्क्वेअर मीटर आणि इंडोर म्हणजे एक ऍडव्हान्स झालं. तिथे मॅन्युअली जास्त राहणार नाही, सगळं आम्ही सांगा माझे पण जागा देतो. मी एक्झिक्युटिव्ह साहेब आणि एससी साहेबांना मी आपल्याकडे तो देतो. एक वेळ जागा दिली ना ते काम आपल्याला मार्गी लागेल, सुरुवात होऊन जाईल त्या कामात. मी कोणाकडे प्रत्येक वेळेस राऊत साहेबांसोबत बोललो याविषयी. कोणाकडे म्हणजे आपला 20 वर्षापर्यंत पुढील 20-25 वर्षापर्यंतचा प्रश्न विजेचा प्रश्न मिटून जाईल. हे 3 स्विचिंग स्टेशन सबस्टेशन झाले. पासून नालासोपाऱ्यापर्यंत हेडिंग पॉईंट पार्टी झाली पार्टी करून 34 लाख घेऊन होर्डिंग पॉईंटला काय नाही आम्ही मालिकेत तुम्हाला देतो ना परमिशन. आपण मासवडला वगैरे नाही वरती देत करू शकतो. जागेच्या ठिकाणी तुम्हाला लावायला जागा पाहिजे असेल टाकीवाटीच्या जागा तुम्हाला आणि इकडे तिकडे उपलब्ध आहे करून बोलायचं. गेल्या वेळी मिरवणुकीमध्ये राजीवला ऍक्सिडेंट झाला त्याच्या पाहिजे. मॅडम काय आहे ना, जी EHV आहे जिथून आपल्याला सप्लाय येतो 14 किलोमीटर वसई पासून, ते येतं आपल्या लोकांचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय ते ट्रायल द्यायचं. आणि त्याला पण त्यांचं कारण आहे, कारण की जर आपला फॉल्ट कंटिन्यू असला आणि आपण म्हटलं की नाही लाईन ओके आहे आणि त्यांनी ट्रायल करताना तर पॉवर ट्रान्सफॉर्मर जर गेला तर पूर्ण वसई विरार अंधारात जाऊ शकते. ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ते यांच्याकडनं सर्टिफिकेट घेऊन येतात की आम्ही पेट्रोलिंग केली, लाईनवर काही आढळलं नाही किंवा जो फॉल्ट होता तो आम्ही काढलाय. त्यावेळेस ते पूर्ण शाश्वती आल्यानंतर ते पुन्हा दुसरी ट्रायल देतात आपल्याला. म्हणून ही पेट्रोलिंग आवश्यक आहे, कारण की ज्या माणसाने ते सर्टिफाय केलं, समजा हे शिंदे साहेब असो किंवा आपले गराडे साहेब असो, यांनी सर्टिफाय केलं आणि तो फॉल्ट जर नसला निघाला तर यांच्यावर म्हणजे घरी जायचीच पाहिजे. आणि ते सोडा की त्या एका थोडासा उशीर लागेल पेट्रोलिंग करायला आपल्याला 15, 20, 25 मिनिटं, पण जर पूर्ण पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच्यामुळे जर फेल झाला तर आम्ही तर घरी जाऊच, पण आपलं वसई विरार पण पूर्ण अंधारात. पालिका असताना जागा आपल्या विभागाने काही ते आज त्याला झाली की ते 5 वर्ष 2013 पासून ऐकतोय चिखलदोंगरी सरकारला होतो काय बाबा ते आम्ही दाखवले का इकडे जागा आहे गव्हर्नमेंट स्कीम मध्ये ते केलं. पण आपल्याकडे पाहिजे तसं फॉलोअपच होत नाही त्याच्यामध्ये. काय अडचण असेल आम्हाला सांगायचं, आम्ही मागे लागतो. आणि असं काही जतनांसारख्या जागा पण केल्या शेवटी काय एखादा विकास काय त्याच्याकडे जागा आहे आणि तो पटकन तुमची स्कीम झाली तर लगेच होतं. तुम्ही वाट बघत बसला त्या विकासाला काही प्रॉब्लेम आले का त्या जागा पण जातात. ईस्ट विभागामध्ये तुम्हाला तिकडे आम्ही तुम्हाला देतो ना वेळ करतो. आणि तुम्हाला 8.5 त्यात आपण ही म्हणजे एक सेपरेट फीडर जे सबस्क्रिप्शन घेणार आहे ना, मोनोपोल आपण वसई ईस्ट कडनं वेस्टला जातो त्यावेळेस बघा मोनोपोल्स लाईन गेलेले आहेत. तशा मोनोपोल लाईन प्रपोज केलेल्या आहे आपल्या मनवेल पाड्यापर्यंत आणि अंडरग्राऊंड 11 किलोमीटर, म्हणजे तो अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आला. कारण की मोनोपोलवर फॉल्ट होत नाही. आणि कंडक्टर आपण HP एरियाच घेतला की ज्याची कपॅसिटी 800 अँपियर असणार. 800 अँपियर म्हणजे 1600 अँपियर. आता आपला डिमांड किती आहे, 450 गेला होता त्या दिवशी जो प्रॉब्लेम झाला ना, कारण की आपण का थोडा एरिया बंद ठेवला त्या दिवशी. तर
सगळं लोड घेतलं ना तर आपल्या कंडक्टरची कपॅसिटी म्हणजे 1 किलोमीटर झालं होतं आपलं 14 किलोमीटर मधलं, तर तो कंडक्टर तुटून स्नॅप होऊन तुटणार. त्याची कपॅसिटी 350 एम्पियर आणि लोड गेला आपला 450. म्हणून साहेबांनी काय केलं, थोडा काही एरिया बंद ठेवला. जो शक्य होतो एंडला आहे तो एरिया, आणि नशिबाने कारगिल नगर वगैरे त्या एंडला येतं. म्हणजे थोडंसं आपल्याला 50 एम्पियर कमी करावं लागतं, तर ते नशिबाने त्या कारगिल नगरचाच नंबर येतो. आणि सगळं ते तेवढ्यासाठी तो कधी कधी बंद ठेवावा लागतो, कारण की आपलं लोड कमी करायचं. नाहीतर काय होतं, आपला कंडक्टर स्नॅप होणार म्हणजे जे 80% सुरू आहे तो पण अंधारात जाणार आहे. आणि त्याच्यासाठी तो फॉल्ट काढायसाठी पूर्ण अजून 2-3 तास जाईल. लोड व्हायची कमी व्हायची आपण वाट बघतो आणि मग ती पण टॅप सुरू करतो. त्याला लोड मॅनेजमेंट आवश्यक असतं त्यावेळेस, कारण की एप्रिल आणि मे मध्ये ना आपली डिमांड खूप वाढते. नॉर्मली आपला 370-300 एम्पियर मॅनेजमेंट केलं ना, त्या लोकांना माहिती आहे का त्यावेळेला कोणाचा लोड जास्त आहे. त्या लोकांना तुम्ही जर इन्स्ट्रक्शन दिली तर त्यांना सांगितलं काय बाबा या काही कशी आस्थापने आहेत किंवा असे उद्योग कमी आहेत ते खूप वेळा जास्ती वीज कंझ्युम करतात, त्यांना काहीतरी नियम लावा. नाही, इकडे रेसिडेन्शियल जास्त कंझ्युमर आहेत. रेसिडेन्शियल मॅक्झिमम कंझ्युमर आहेत. आपला इंडस्ट्रीयल थोडा इकडे बरडवाडा या एरियात इंडस्ट्रीयल आहे, किंवा आपल्या बाजारवाड एरियात काही त्या बफिंगच्या इंडस्ट्री आहेत छोट्या मोठी इंडस्ट्री. एचडीएल आहे आपलं, तर एचडीएलचं सेपरेट फिडर आहे. डेव्हलपर बिल्डर काय करतात, पहिले 3 रूम बांधतात, 3 रूमला मीटर घेऊन घेतात, 3 रूमला मीटर घेतले अजून 2 रूम बांधतात, अजून 3 रूम बांधतात. म्हणजे ते चाललं पसरत. आता आपण त्याला आळा घालण्यासाठी काय केलं, आपण 5500 मल्टीमीटर बॉक्स, म्हणजे एका मल्टीमीटर बॉक्स मध्ये 50 मीटर एकाच ठिकाणी असणार. म्हणजे त्या मल्टीमीटर बॉक्स मध्ये एकच केबल जाणार आणि तिथून मग सगळ्यांच्या घरापर्यंत सर्व्हिस राहणार. हा 1 वर्षापूर्वीचा आमचा विषय झालेला बरोबर मीटिंग मध्ये, म्हणून आमचं म्हणणं आहे की ते बाबा लवकर चालू करा. हे आता ही जी पहिला पार्ट ए आहे, हे काम सुरू झालेलं आहे. त्यात हे 40 मीटर बदली करणे, पुन्हा हे मल्टीमीटर बॉक्स, हे पहिल्या फेज मधलं काम. आपलं स्टिचिंग स्टेशन सबस्टेशन एक सेकंड फेज मध्ये. पण लँड आपल्याला लवकर उपलब्ध झाली म्हणजे जसा सेकंड फेज सुरू होईल म्हणजे आपला लँड मध्ये वेळ वाया जाणार नाही. लँड तयार आहे, काम सुरू. कारण की चाळ एरियात काय ते लोक बिंदास लगेच आकडा काय होतं ना, ते अशी वायर गेली त्यांच्या घरासमोरून तिथेच ते जोडतात. साहेब तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही या विभागामध्ये वीज कंझ्युम झाला आणि बिल एवढा आलाय, तुम्ही प्रेशर आणलं, मग ते जातात वायर काढतात, बाजूला ठेवतात, फोटो काढतात, बोलवून घेतात, तुला एवढी पेनल्टी लागेल नाही तर एवढं तुमचं. ही उदाहरणं आहे, अशी केलेली आहे. आणि हे काय असे अशी उदाहरणं आहे. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, त्याच्यावर आळा घातला पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण शेवटी त्या कर्मचाऱ्याला जर तेवढं होत नसेल तर मग तो शेवटी असा करतो का बाबा हे यांची कॅपॅसिटी आहे, तिकडे जाऊन बाहेर काढतो. माझं यांना सगळ्यांना आहे की जो कनेक्शन मागेल त्याला इमिजिएटली तर 24 तासात म्हटलंय, 24 तासात वीज जोडणी द्या. त्याच्या सिटी बायपास करून मीटरच्या आतमध्ये ते मीटर 60-70% स्लो करून नेलेलं आहे. अशा किती केसेस झाल्या, खूप केसेस. म्हणजे एखादा अपार्टमेंट चेक केलं ना, सगळे नाही पण तिथे 2-3 मीटर असे सापडले. मला माहिती कसं आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये आहे ना 2 जण स्वतः करायला गेलं असतात, सगळ्यां करून देणारे कोण मी ऐका. आणि तो पैसे ज्यावेळी द्यायचा बंद होतो त्यावेळी त्याच्यात कॉम्प्लेट करतो. कंप्लेंट म्हणजे करून देणारच कंप्लेंट करतो, नंतर कंप्लेंट करतो किंवा करून देणारा कोणाची कोण, हे सगळं करून देणार कोण आहे, बिलंगार कोण आहे. मी माझा अनुभव सांगतो. ज्यावेळेस हे स्लो मीटर चेक करतात, बिल्डिंग चेक करणं सुरू केल्यात ना, नंतर आम्हाला असं आढळलं की तो ग्राहक 2006 पर्यंत 450 युनिटचं बिल भरत होता. 2006 पासून त्याच्या पुढे 80-100 युनिटचं बिल भरून राहिला. आणि पुन्हा आमचा जो ड्राईव्ह सुरू झाल्यानंतर पुन्हा 450 ते 500 युनिट्सवर आला कंझम्पशन. म्हणजे असं झालंय. सामान्य माणसाला माहिती आहे का? नाही माहिती कोणाला का आता इकडे चेकिंग या विभागात चालू होतं, जो आहे चेकिंग करणार तो कलाकार आहे महत्वाचा, असं पण आहे ना. नाहीतर सामान्य माणसाला काय माहिती आता चेकिंग चालू झालं पकडला जात नाही. पण तो परत पूर्ववत होतो, त्याला कोणतरी पूर्वकल्पना देतो किंवा करून देतो त्याला, किंवा इकडनं तिकडनं माहिती होते. आता मित्रमंडळी आहे, अरे यार मेरे को 5 लाख का 2 लाख का बिल आ गया,
मग दुसरा हुशारून जातो आणि तो काय करतो त्याच कारागिराला बोलावतो दुसरा हुशार होतो. 10 जणांमध्ये 2 आहेत आता ते सोडून द्या 8 जण कलाकार आपल्या डिपार्टमेंटचेच आहे. आम्ही स्वस्त बसत नाही. कसं आहे, आम्ही लोक तक्रार नाही करत म्हणून ना सामान्य आमचे पण ते लोक म्हणून मी बोललो का अमुक हे झालं नुकसान झालं तर नुकसान भरपाई द्यायचं तो म्हणजे नियमात आहे. पण थोडं आतापर्यंत एकाने तरी मागितलं काय करायला गेला तर एवढा इंडस्ट्रियल एरिया आहे आपल्याकडे तर तुम्हाला किती पैसे द्यायला लागतील. म्हणजे आम्ही बघा, आम्ही जे मोठ्या घरामध्ये राहणारे आहेत किंवा त्यांनी इन्व्हर्टर लावलेले आहेत, त्यांनी जनरेटर लावलेले आहेत, पण सामान्य जो चाळीमध्ये राहतो किंवा छोट्या रूम मध्ये राहतो त्याची हालत खराब आहे. तुम्ही एक जाऊन पत्र्याच्या रूम मध्ये विश्वासात ढोकळा घालून बघा रूम मध्ये तुम्हाला लक्षात येईल काय. आम्ही देतो. दुःखी सर. माझा कुठलाही लाईनस्टाफ माझा कुठलाही कर्मचारी माझा सर्व अभियंता माझ्याकडे 10 इंजिनियर आहे. पण त्याची लाईन बंद पडली आणि त्याला काळजी नाही असं होणारच नाही. फक्त तो अटेंड करायला थोडा वेळ लागू शकतो.